नमस्कार, मी स्वामिनी व्लॉग्सच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते। तुम्हाला लिव्हिंग रूम सजवायची असेल किंवा तुमची जी रूम आहे ती जर तुम्हाला क्रिएटिव्ह पद्धतीने सजवायची असेल आणि त्याच्यासाठी तुम्ही ऑनलाइन एखादं वॉल डेकोर बघत असाल, तुम्ही काही रेफरन्स इमेजेस बघताय किंवा तुम्ही लोकल शॉपमध्ये जाऊन सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे ऑप्शन्स बघताय, हे सगळं आपण करूच शकतो आणि खूप छान पद्धतीने आपण आपलं घर सजवूच शकतो। पण जर आपण स्वतः खूप छान असा एक क्रिएटिव्ह पीस तयार केला आणि आपलं घर आपण स्वतः तयार केलेल्या वस्तूंनी जर सजवलं तर त्याचा आनंद वेगळाच असतो। या व्हिडिओमध्ये आपण असाच एक वॉल डेकोर पीस बघणार आहोत की जो आपण आपल्याकडे जुने जे कार्डबोर्ड बॉक्सेस असतात ते बॉक्स वापरून आपण एक क्लासी लुक देणारा वॉल डेकोर पीस करणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। हा DIY सुरू करण्याआधी पहिली जी स्टेप आहे ती म्हणजे हा बॉक्स आहे तो आपण पूर्ण फ्लॅट करून घेणार आहोत। कुठला तरी जो कॉर्नर आहे तो तुम्हाला अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे। हा जो कार्डबोर्ड आहे तो आता आपण पूर्ण ओपन करून घेणार आहोत। हे जे पीसेस आहेत जे आपण कट करतोय ते कट करून झाल्यानंतर ते पीसेस सुद्धा आपण नंतर या आर्टवर्क मध्ये वापरणार आहोत। आपल्याला जशा फोटो फ्रेम्स असतात तशा पद्धतीचं डिझाइन तयार करायचंय। त्यासाठी मी या कार्डबोर्डच्या आधी स्ट्रिप्स तयार करून घेणार आहे। साधारण 2 सेंटीमीटर ची एक स्ट्रिप मी करतेय। त्यामुळे अशा पद्धतीने पहिल्यांदा मार्किंग करून घ्या जर जमलं तर। साधारण 2 सेंटीमीटरच्या आसपास 2 ते 3 सेंटीमीटर तुम्ही अशा पद्धतीने कट करून घेऊ शकता या स्ट्रिप्स। ती मी या 6 व्हर्टिकल स्ट्रिप्स कट करून घेणार आहे। आता मी या आडव्या स्ट्रिप्स कट करून घेणार आहे। त्याचं पण मी 2 सेंटीमीटरच अंतर ठेवलेलं आहे या स्ट्रिप्सचं। सुरुवातीला आपण अशा 3 फ्रेम्स तयार करून घेणार आहोत आणि आडव्या ज्या 2 स्ट्रिप्स आहेत त्या 2 स्ट्रिप्स आपण खालच्या बाजूला ठेवणार आहोत। त्याला आधी मी फेविकॉल लावून घेतलेला आहे आणि वरून फक्त आपण अशा पद्धतीने या व्हर्टिकल स्ट्रिप्स ज्या आहेत त्या आपण जस्ट हलक्या हाताने प्रेस करायच्या आहेत। स्वामिनी व्लॉग्स या चॅनलवरती आर्ट आणि क्राफ्टचे आधीचे जे व्हिडिओज आहेत ते पण जर तुम्ही बघितले नसतील तर नक्की बघा। तर अशा पद्धतीने आपल्या 3 फ्रेम्स अशा तयार झालेल्या आहेत। साइड पीसेस होते ते आपण कट करून ठेवले होते पण त्याचाही वापर आपण करणार आहोत। तर हा एक छोटा पीस मी घेतलेला आहे। अगदी बेसिक सिंपल लीफ पॅटर्न जो असतो ना तर तो आपण काढणार आहोत आणि त्याच्यानंतर मी कट करून घेणार आहे। हा जो व्हर्टिकल शेप आहे त्याचीच मी अशी स्ट्रिप कट करून घेणार आहे। हा अशा पद्धतीने फुलाचा शेप आपण तयार करून घेणार आहोत आधी। आणि ही जी स्ट्रिप आहे ही मी अगदी हलक्या हाताने थोडीशी अशी वळवून घेणार आहे। ज्या फ्रेम मध्ये आपल्याला हे पेस्ट करायचंय ते आधी घेऊया। खालच्या बाजूनी कार्डबोर्डला मी फेविकॉल लावून घेणार आहे। हा जो फुलाचा आपण डेट तयार केलेला आहे त्याच्यावरती आपल्याला ही जी फोटो फ्रेम आहे ही पेस्ट करायची आहे। स्वामिनी व्लॉग्स या चॅनलवरती शॉर्ट कंटेंट जर तुम्ही बघत नसाल तर आवर्जून बघा आणि चॅनल सबस्क्राइब केल्यानंतर शेजारी जी बेल आयकॉन दिली आहे ती पण प्रेस करा, म्हणजे जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करीन तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा तो व्हिडिओ तुम्हाला दिसेल। या फ्रेम मध्ये आपण जे डिझाइन केलेलं आहे तेच आपण राईट साइडनी या बाजूला करणार आहोत की आपल्याला एक ही जी स्ट्रिप आहे ही आधी कट करून घेतल्यानंतर पेन्सिलनी मी थोडीशी अशी रोल करतेय। यानी एक त्याला छान आकार येणार आहे। अशाच अजून काही स्ट्रिप्स मी कट करतेय। आपण उरलेल्या 2 फ्रेम्स मध्ये फ्लोरल पॅटर्न तयार केलेले आहेत। त्यामुळे आता ही जी मधली फ्रेम आहे त्या फ्रेम मध्ये आपण थोडेसे लीफ पॅटर्न तयार करणार आहोत। डिझाइन बॅलन्स करण्यासाठी मधल्या फ्रेम मध्ये आपण लीफ पॅटर्न तयार करतोय। फ्लोरल पॅटर्न जे तयार केले होते त्याच्यासाठी आपण ज्या पाकळ्या तयार केल्या होत्या त्या थोड्याशा ब्रॉड होत्या। आता आपण लीफ पॅटर्न तयार करतोय त्यामुळे बारीक पानं तयार करणार आहोत जेणेकरून लक्षात येणार आहे फरक पाकळी मधला आणि पानामधला। 3 पानं मी तयार करून घेतली आहेत आणि आता मी ती कट करतेय। हे जे थोडेसे जे देठ आहेत ते मी वरच्या बाजूनी थोडे आधी कट करतेय जेणेकरून ही पानं पेस्ट करण्यासाठी सोपं जाईल। त्यामध्ये एक थोडासा अजून डेकोरेटिव्ह लुक ऍड करण्यासाठी म्हणून मी अगदी बारीक अजून काही स्ट्रिप्स कट करून घेतल्या आहेत आणि त्या पण मी जरा पेन्सिलनी रोल करून घेणार आहे। तर आता आपल्या 3ही फ्रेम्स तयार झालेल्या आहेत। सगळ्या फ्रेम्सना एकच कलर देणार आहोत आणि तो म्हणजे ब्लॅक कलर। हा मी ॲक्रेलिक कलर वापरतेय, ब्लॅक ॲक्रेलिक कलर। आपल्याला प्लेनच द्यायचा आहे कलर, त्यामुळे त्याच्यामध्ये काही आपण वेगळं ऍड करणार नाही आहोत।
तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक वॉल हँगिंग क्राफ्ट बघितलेला आहे. तुम्हाला हे वॉल हँगिंग क्राफ्ट कसं वाटलं हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि तुम्ही जर हे वॉल डेकोर बनवलं तर मला Instagram वरती नक्की टॅग करा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा आणि स्वामिनी व्लॉग्स या माझ्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.